स्मृती समारंभाला उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वर्ग, सेवक वर्ग व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आपल्या समोर भाषण करण्याएवढी मी मोठी नक्कीच नाही, परंतु आजीविषयी बोलायला मोठे असलेच पाहिजे असे बंधन सुद्धा नाही. माझी आजी सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडायची व दुपारी 3 वाजता काहीतरी खाऊ घेऊन यायची. मी शाळेत जाऊ लागल्यावर वही, पेन, स्कूल बॅग वगैरे आणू लागली. माझ्या मागील वाढदिवसाला सायकल भेट दिली. माझ्या मम्मीचा, माझ्या मावशीचा, सर्वांचा हट्ट पुरवणारी आजी, आमच्या सर्वांची काळजी घेणारी आजी, स्वतः मात्र अगदी साधी राहते. समाजशास्त्राचा अर्थात मानव समाजाचा अभ्यास करून सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान देणारी माझी आजी आज तांत्रिकदृष्ट्या सेवानिवृत्त होत आहे. परंतु समाज घडवण्याचा घेतलेला वसा व वारसा ती अखंडपणे चालू ठेवेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. माझ्या आजीच्या पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देते व माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.